नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। आपण सध्या उभो आहोत कोपरगाव शहरातील जो लहान पूल आहे, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोदावरी नदी आहे। सकाळी मात्र या ठिकाणी पाणी जे होतं ते पाण्याचा प्रवाह अतिशय कमी होता, मात्र दुपारच्या नंतर 5 वाजेच्या नंतर जवळजवळ 55,000 क्युसेस पाणी जे आहे ते या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे मंगमेश्वर या धरणामधनं। तर आता सध्या आपण जर बघितलं तर पाण्याची पातळी जी आहे ती सकाळपेक्षा या ठिकाणी वाढलेली आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मागील काही 3 ते 4 दिवसापासून नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, त्याच्या त्या धरण पाणलोटचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे जे पाणी जे आहे आता सध्या पाणी जे आहे ते जवळजवळ नदीच्या खोलीपासनं तर अर्ध्या इतकं जे पाणी जे आहे ते सध्या आलेलं आहे। आणि सकाळपासनं म्हणजेच जवळजवळ रात्रीतनं पाणी जे आहे ते पुलाला वरचा जो भाग आहे त्या वरच्या भागाला पाणी जे आहे ते टच होईल अशी जी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मात्र प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे की जे काही नदीकाठचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगाव शहरातील नागरिक असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरती जे काही पाणी जे आहे ते 2026 मध्ये जो पहिला पाऊस झाला आणि त्या पावसानंतर पाणी जे आहे ते गोदावरी नदीला वाढलेलं आहे। तर प्रशासनाकडनं वारंवार जे नागरिकांना एकच आव्हान जे आहे ते केलं जात आहे की जे काही नदीकाठचे गावं असतील त्यांच्याकडनं जो सतर्कतेचा इशारा दिल्याच्या नंतर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आव्हान जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। सार्वजनिक सूचना कोपरगाव नगर परिषद कोपरगाव यांच्यातर्फे सर्व नागरिकांना अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे। कोणीही गोदावरी नदीच्या पात्रात, नदीकाठावर, पूल, बंधारे, ओढे, नाले किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये। पाण्याचा वेग आणि खोलीचा चुकीचा अंदाज जीवितास धोका निर्माण करू शकतो। पालकांनी आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि त्यांना नदी, ओढे किंवा नाल्याच्या पूर रेषेतील अतिक्रमणधारक तसेच नदीकाठावरील सर्व नागरिकांनी कोणत्याही क्षणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी। आवश्यक कागदपत्रे, औषधे, रोख रक्कम, पिण्याचे पाणी आणि इतर अत्यावश्यक वस्तू सोबत ठेवाव्यात। कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका। केवळ प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करा। आपत्कालीन मदतीसाठी संपर्क करा। कोपरगाव नगर परिषद, दूरध्वनी क्रमांक 02423 223 100। आपली सतर्कता, आपली सुरक्षितता। ही सूचना जनहितार्थ प्रसारित करण्यात येत असून हे आवाहन माननीय मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषद कोपरगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद। रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज कोपरगाव।